कागल तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याच्या रिक्त संचालकपदी रणधीर विजयसिंह मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। निवडीनंतर त्यांचा सत्कार कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील आणि संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात आला। रणधीर यांचे चुलते आणि कारखान्याचे संचालक स्वर्गीय राजेंद्र मोरे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती। बिद्री साखर कारखान्याच्या संचालकपदी रणधीर मोरे यांची निवड करण्यात आली आहे। निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक उपसंचालक जी मावळे होते, तर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील, उपाध्यक्ष मनोज फराकटे यांची प्रमुख उपस्थिती होती। संचालक राजेंद्र पाटील सूचक तर संचालक राजेंद्र भाटरे यांनी अनुमोदन देत रणधीर मोरे यांचं नाव सुचवलं। निवडीनंतर अध्यक्ष के.पी. पाटील यांच्या हस्ते अध्यासी अधिकारी जी मावळे आणि नूतन संचालक रणधीर मोरे यांचा सत्कार करण्यात आला। स्वर्गीय राजेंद्र मोरे यांच्या निधनानं कारखान्यानं एक निष्ठावान आणि शेतकऱ्यांचं हित जपणारा संचालक गमावलाय। आता रणधीर मोरे यांच्या रूपानं सेवेची परंपरा पुढे सुरू होतीये असा विश्वास यावेळी अध्यक्ष के.पी. पाटील यांनी व्यक्त केला। तर वडील स्वर्गीय विजयसिंह मोरे, चुलते स्वर्गीय राजेंद्र मोरे यांनी ऊस उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कारखान्याच्या माध्यमातून त्यांचं जीवनमान उंचावण्याचं कार्य केलंय। संचालक मंडळाच्या सहकार्यानं कारखान्याच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही नूतन संचालक रणधीर मोरे यांनी दिली। यावेळी संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, कार्यकारी संचालक एस.एन. घोरपडे, खाते प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते।